नवीन तंत्रज्ञानामधून आपण त्या ठिकाणी साईल त्या ठिकाणी तो रस्ता घेतला आणि रोज 1 किलोमीटर काम करून जवळजवळ 20-25 दिवसामध्ये ते काम त्या ठिकाणी संपलं. अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती त्या ठिकाणी आपण सहकार्य केलं. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं लांबलेलं स्वागत कर त्या ठिकाणी वास्तविक त्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचं प्रास्ताविक या ठिकाणी सन्माननीय आमदार संजय मामा शिंदे साहेबांनी व्यक्त केलं आणि यानंतर सन्माननीय दादांच्या या सेवेचे सरळ सेनापती म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व सन्माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, जोरदार टाळी आपण पुन्हा एकदा स्वागत करूया सन्माननीय तटकरे साहेब. नाही करणार आपल्या सारांचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे, रुपालीताई चाकणकर, पाटील, अभिषेक चव्हाण, राहुल सावंत, रामेश्वर वासाळ, सहकार्य केला. भारतापासून आम्ही अभियानाची सुरुवात केली. अभूतपूर्व आमचा प्रतिसाद तरुणाईचा मिळत नाही. महाराष्ट्राच्या माता भगिनीच्या प्रमाणावरती बहिणीच्या नात्याने घेऊन गेलं की अतिशय प्रचंड प्रमाणावरती स्वागत अजितदादांचा सन्मान महाराष्ट्राच्या माता भगिनी. नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगरमध्ये अहमदनगर जिल्हा असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे जिल्हा, मुंबई शहर, त्यानंतर झालेलं लातूर, हिंगोलीच्या परिसरामध्ये असलेलं वसमत, माझ्या सर्व ठिकाणामध्ये फिरत असताना 2 दिवसापूर्वी आम्ही सारदर कोकणाच्या शिरोदर आणि चिपळूणच्या परिसरामध्ये जायला हा परवा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने मोहन आणि माडाला त्या ठिकाणी तिच्या जनतेने उत्स्फूर्तपणाचं स्वागत केलं आणि महाराष्ट्राने समजून केलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगळं वातावरण असं निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. लहानपासून संबंध कोल्हापूर, सोलापूरचा जिल्हा अजित पर्व नावाने अजितमय झाला. त्यांना मला आवर्जून उल्लेख करण्यासाठी मिळाला. आपले मोहनदादा असतील, यशवंतराजे असतील, राजेश असतील, संजय मामा असतील, प्रचंड प्रमाणाचा विकास साधण्याचं काम त्यांनी या सगळ्या परिसरामध्ये केलं आणि त्याच्यातून एक नेतृत्वात झालेली प्रगती पाहत असताना पक्षाच्या पाठीमागे लहानपणा निर्माण करण्याचा इकडे महाराष्ट्राला सगळे समान समान आढळली. त्याच्या मागे माफी तर विचारांची माफी मागितली आणि हेच माझी शेतकऱ्यांचा सेवा लावत जाईल. त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये मला विचार प्राप्त मिळेल असं सगळे समाज त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा हा सगळा भाग मला पुष्कळ झाला. मला अभिमान तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे, ठामपणे सांगायचा आहे. राजेदाराच्याकडे जलसंपदा विभागाचा रीत आल्यानंतर आज या संबंध सोलापूरच्या अतिशय पुष्कळी भागात तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाची पाण्याची सुविधा झाली गेली की आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत म्हणजे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहे. आज ही सोलापूरची नवीन ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळू शकते. डाळिंबासारखं उत्पादन